नमस्कार. तर आपण इथे पाहत आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024. तर आपण मुंबई ठिकाण मुंबई जिल्ह्याचे प्रसिद्धीपत्रक पाहत आहोत. त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी मुंबई येथून 2572 पदे भरली जाणार आहेत. तर ही सर्वात मोठी म्हणजे एकूण जिल्ह्यापैकी दुसऱ्या सर्वात जास्त जागा मुंबई शहरातून भरल्या जाणार आहेत. त्या पण 2572 म्हणजे सर्वात जास्त जागा इथून भरल्या जाणार आहेत. तर प्रवर्गानुसार खूप जागा आहेत. इतर जिल्ह्याप्रमाणे ही सर्वात मोठी मुंबई शहराची पोलीस भरती आहे. तर आपण बघूया पोलीस शिपाई या पदासाठी मुंबईमधून किती जागा आहेत, कोणत्या प्रवर्गाला, ते आपण व्यवस्थित पाहणार आहोत. तर आपण बघूया अनुसूचित जाती या प्रवर्गाला मुंबई येथून पोलीस शिपाई या पदासाठी एकूण 334 जागा आहेत. 334 जागेमध्ये अनुसूचित जातीला सर्वसाधारणसाठी 99 जागा, तर महिलांसाठी 100, खेळाडू असेल तर 17, प्रकल्पग्रस्त 17, भूकंपग्रस्त 7, माजी सैनिक असेल तर 50, अंशकालीन पदवीधर 17, पोलीस पाल्य 10, गृहरक्षक दल 17 अशा एकूण 334 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण 180 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 54, महिलांसाठी 54, खेळाडू असेल तर 9, प्रकल्पग्रस्त 9, भूकंपग्रस्त 4, माजी सैनिक 27, अंशकालीन पदवीधर 9, पोलीस पाल्य 5 आणि गृहरक्षक दल 9 अशा एकूण 180 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. तर आपण आता पुढे बघूया विजा अ साठी. तर विजा अ साठी एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत मुंबई शहरामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी. तर सर्वसाधारणसाठी 23, विजा अ साठी महिलांसाठी 22, खेळाडू 4, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक असेल तर 12, त्यानंतर अंशकालीन पदवीधर 4, पोलीस पाल्य 2 आणि गृहरक्षक दल 4 अशा एकूण 77 जागा विजा अ साठी आहेत. त्यानंतर आपण बघूया भ ज ब साठी 64 जागा आहेत. 64 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 20, तर महिलांसाठी 19, खेळाडू 3, प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 10, अंशकालीन पदवीधर 3, पोलीस पाल्य 2 आणि गृहरक्षक दल 3 अशा एकूण 64 जागा भ ज ब साठी आहेत. त्यानंतर आपण बघूया भ ज क साठी 90 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 26, महिलांसाठी 26, खेळाडू असेल तर 5, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक 13, अंशकालीन पदवीधर असेल तर 5, त्यानंतर पोलीस पाल्य 3 आणि गृहरक्षक दल 5 अशा एकूण 90 जागा भ ज क साठी आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत भ ज ड साठी. भ ज ड साठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 14, महिलांसाठी 14, त्यानंतर आपण बघूया खेळाडूसाठी 3, प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 1, अंशकालीन पदवीधर 3, पोलीस पाल्य 2, गृहरक्षक दल 3 अशा एकूण 51 जागा ब ज ड साठी आहेत. तसेच विमा प्र साठी पण 51 जागा भरल्या जाणार आहेत मुंबई पोलीस शिपाई येथे. तर 51 मध्ये सर्वसाधारणसाठी 14, महिलांसाठी 14, खेळाडू असेल तर 3, प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 8, अंशकालीन पदवीधर 3, पोलीस पाल्य 2, गृहरक्षक दल 3 अशा एकूण 51 जागा विमा प्र साठी भरल्या जाणार आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ई मा व साठी 489 सर्वात जास्त जागा ई मा व साठी मुंबईमध्ये पोलीस शिपाई या पदासाठी 489 जागा. तर 489 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 148, महिलांसाठी 147, त्यानंतर खेळाडू असेल तर 24, प्रकल्पग्रस्त 24, भूकंपग्रस्त 10, त्यानंतर आपण बघूया माजी सैनिक 73, अंशकालीन पदवीधर 24, पोलीस पाल्य 15 आणि गृहरक्षक दल 24 अशा एकूण 489 जागा ई मा व साठी आहेत. सर्वात जास्त जागा आहेत. त्यानंतर आपण बघूया SC BC साठी 257 जागा आहेत.
SCBC मध्ये 257 मध्ये सर्वसाधारणसाठी 76, महिला असेल तर 77, खेळाडू 13, प्रकल्पग्रस्त 13, भूकंपग्रस्त 5. त्यानंतर बघूया आपण माजी सैनिक 39, अंशकालीन पदवीधर 13, पोलीस पाल्य 8 आणि गृहरक्षक दल 13 अशा एकूण 257 जागा SCBC साठी भरल्या जाणार आहेत. त्यानंतर आपण पाहूया EWS साठी 257 जागा. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 76, महिलांसाठी 77, त्यानंतर खेळाडू असेल तर 13, प्रकल्पग्रस्त 13, त्यानंतर भूकंपग्रस्त 5, माजी सैनिक 39, अंशकालीन पदवीधर 13, पोलीस पाल्य 8 आणि गृहरक्षक दल 13 अशा एकूण 257 जागा EWS साठी भरल्या जाणार आहेत मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी. त्यानंतर अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग. खुल्या प्रवर्गासाठी 722 जागा आहेत. या सर्वात जास्त जागा आहेत. त्यामध्ये आपण बघूया सर्वसाधारणसाठी 217, महिलांसाठी 217, त्यानंतर खेळाडू असेल तर 36, प्रकल्पग्रस्त 36, भूकंपग्रस्त 14, माजी सैनिक 108, अंशकालीन पदवीधर 36, पोलीस पाल्य 22 आणि गृहरक्षक दल 36 अशा एकूण 272 जागा खुला अराखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत. तर आपण या पाहिल्या 2572 जागा, त्या आपण मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी. तर तुम्हाला महत्वाच्या काही सूचना म्हणजे त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी नाही, त्यामध्ये जर मागासवर्गीय प्रवर्ग असेल तर तो खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात. गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जर फॉर्म भरायचा असेल, मागासवर्गीय जर उमेदवार असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता खुल्या प्रवर्गातून मुंबई येथून. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरता येत नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा खुल्या प्रवर्गांनी. तर पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे, त्यानंतर लेखी परीक्षा आहे आणि आपण यामध्ये आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बॅट्समॅन साठी पण मुंबईमधून पदे दिलेली आहेत. एकूण 24 पदे भरली जाणार आहेत. तर आपण बॅट्समॅनची पदे पाहूया. तर बॅट्समॅन साठी प्रवर्गानुसार अनुसूचित जाती या प्रवर्गाला 3, तर अनुसूचित जमाती या प्रवर्गाला 2, विजा अ साठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1 पण जागा नाहीये. या प्रवर्गाने येथील गोष्ट लक्षात ठेवायची की बॅट्समॅन या पदासाठी आपल्याला भज ड साठी 1 पण जागा नाहीये. विमा प्रवाल्यांसाठी पण नाहीये, त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची. चुकून पण बॅट्समॅन पदासाठी इथे फॉर्म भरायचा नाहीये. त्यानंतर इमा व साठी 5 पदे आहेत. तर बॅट्समॅन साठी इमा व साठी 5 पदे, तर EWS SCBC साठी 2 आणि EWS साठी 2. त्यानंतर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 7 अशा एकूण 24 जागा बॅट्समॅन या पदासाठी भरल्या जाणार आहेत. तर तुम्ही ही गोष्ट सर्वात लक्षात घ्या की फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, कुठेही चुका नका करू, काळजीपूर्वक फॉर्म भरा. फॉर्म हा एकच भरला जाणार आहे. तर ह्या आपण पाहिले की मुंबई पोलीस शिपाईसाठी 2572 जागांचं. तर सर्व गोष्टी, नियम, अटी, सर्व शर्ती लक्षात ठेवूनच फॉर्म भरा. कुठेही कसाही फॉर्म भरू नका. पुन्हा एकदा सांगतोय, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही तुमच्यासाठी पूर्ण जिल्ह्याचा जाहिराती प्रसिद्धीपत्र घेऊन येणार आहोत. त्यानंतर आम्ही तुम्हाला मागील वर्षाचे 2023 चे पोलीस भरतीचे कट ऑफ सविस्तर सांगणार आहोत. प्रवर्गानुसार कट ऑफ किती लागेल, काय लागेल, त्यानुसारच तुम्ही फॉर्म फिलअप करा. कुठेही कसाही फॉर्म भरू नका. नवीन असेल तर व्यवस्थित माहिती करूनच फॉर्म भरा. तर धन्यवाद.